माझ्या पाठी अथांग अशा समुद्राची गाज मला ऐकायला येते. आणि या अथांग अशा समुद्रावरती ज्यांनी आपलं अधिराज्य केलं असे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे 9वे वंशज रघुराजे आंग्रे आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणारच आहोत, परंतु तो काळ आणि त्या काळामध्ये आपल्याला ते घेऊन जातील. त्याचबरोबर आजची वस्तुस्थिती काय आहे याबाबतसुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. राजे, आपलं खूप स्वागत आहे कोकणसार लाईव्हमध्ये. सर्वात प्रथम या कुणकेश्वर नगरीमध्ये तुमचं स्वागत तर आहेच, परंतु आपण विजयदुर्ग जो सरखेल कान्होजी आंग्रे यांचे एक आरमाराचं केंद्र होतं अशा ठिकाणी तुम्ही जाऊन आलात. एक आंग्रेंचे वंशज म्हणून तुमच्या भावना काय आहेत ह्याच मी पहिल्यांदा तुम्हाला विचारेन की कसं वाटतंय तुम्हाला. वास्तविक पाहायला गेलं तर विजयदुर्गला मी आलो तर विजयदुर्गला पहिले तर मी पहिल्यांदा आलेलो नाही. मी नित्य नियमाने येत असतो. आणि दुसरी गोष्ट, विजयदुर्गला मी आलेलो नाही तर मी बाहेर राहत होतो आणि विजयदुर्गला परतलोय असं मला म्हणावं असं वाटेल. कारण आंग्रे आणि कोकण हे अद्वैत आहे. सागरातून आंग्रे वेगळा करता येत नाही आणि आंग्र्यांपासून सागर दूर करता येत नाही. आणि तसंही मी कुलाब्यात असतो, अलिबाग. आणखीन त्या भावनाच वेगळ्या आहेत. वास्तविक पाहता उत्तर कोकणातल्या राजधानीत मी राहतो आणि दक्षिण कोकणातल्या राजधानीमध्ये वारंवार येत असतो. त्यामुळे विजयदुर्गच्या बाबतीतल्या ज्या भावना आहेत त्या शब्दात व्यक्त नाही होऊ शकत. नक्कीच नक्कीच. आपण जेव्हा विजयदुर्गला आता आपण म्हणाला की मी वारंवार येत असतो, आपल्या भावना खरंच म्हणजे शब्दात इथं आहेत, आपण व्यक्त करू शकत नाही. परंतु जेव्हा आपण त्या भूमीमध्ये वावरत असता, आज विजयदुर्ग किल्ल्याची जी काही पडझड सुरू झालेली आहे त्याबाबत आपण एक आंग्रे, रघुराजे आंग्रे म्हणून आपल्याला काय वाटतं? थोडीशी सुधारणा करू? नक्की. माझं नाव रघुजी राजे आहे. रघुजी राजे आंग्रे. रघुजी हे नाव माझ्या घराण्यातून चालत आलेलं आहे. बरं. साधारण घराण्याच्या परंपरेतली नावं असतात तसं. विजयदुर्गामध्ये मी अगदी बालपणापासून खेळलो असं म्हणता येईल. बरोबर. म्हणजे विजयदुर्गाची 1984 आजपर्यंतची वेगळी वेगळी स्थित्यंतरं 1984 मला आठवतं आहे म्हणून ते मी पाहत आलो आहे. सामाजिक स्थित्यंतरं, तो चौगुले स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची ती बोट यायची तेव्हापासून ते आत्तापर्यंत. कोकणात यायचं झालं तर ते आमच्या गाडीवर लाल रंगाचा अगदी धुळीचा फुपाटा मागे ढग दिसायचे. तेव्हापासून मी विजयदुर्गला येतो. माझ्या फार चांगल्या स्मृती आहेत. जेव्हा त्या किल्ल्यावर येतो, आपण बरोबर म्हणाला की पडझड प्रचंड प्रमाणात झालेली आहे. वास्तविक पाहता ही जी पडझड आहे हिच्या मागचे कारक घटक अनेक आहेत. पाऊस, ऊन, वारा हे घटक त्या किल्ल्याचं काहीही बिघडवू शकत नाही. कारण याच्या आधी अनेक वर्ष वारा, ऊन, पाऊस त्यांनी झेललेलं आहे. इंग्रजांचा तोफगोळ्यांचा भडीमार त्यांनी झेललेला आहे. जर तो किल्ला आज ज्या अवस्थेत पोचला आहे किंवा त्या किल्ल्याची जी आजची दुर्दशा आहे त्याच्यासाठीचं प्राथमिक कारण म्हणजे आमची आणि आमच्या राज्यकर्त्यांची त्या किल्ल्याबद्दलच नव्हे तर आमच्या इतिहासाबद्दल असलेली अनास्था आहे. आमच्या मुलांना नेपोलियन माहिती आहे, आमच्या मुलांना नेल्सन माहिती असतो, युरोपमध्ये घडणाऱ्या अनेक बारीक सारीक गोष्टी माहिती असतात. मात्र आमच्याच मातीतले कान्होजी, शेखोजी, तुळाजी, आमच्याच देशातले लचित बरफुकन किंवा आमच्याच देशातले अनेक वीर माहिती नसतात. शिवाजी महाराजांबद्दल मला निरातिशय आदर आहे, पण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की शिवाजी महाराजांबद्दल असलेल्या आत्यंतिक आदरापोटी आमच्याकडे जो इतिहास असतो तो एक तर शिवकालीन असतो आणि त्याहून जुनं काहीही पांडवकालीन असतं. विजयदुर्ग ही राजा भोजाची निर्मिती
आणि त्या कालखंडापासून असलेला किल्ला वास्तविक पाहता एवढा मोठ्या सागरी परंपरा आणि त्या परंपरेचा प्रहरी म्हणून तो किल्ला त्या वाघोटांच्या खाडीसमोर उभा आहे. थोडी वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट्सची अनास्था, आणखीन कुठेतरी आम्हीच प्रयत्नात कमी पडलो असं मला म्हणावं लागेल की एक धाक ठेवता आला नाही, एक वचक ठेवता आला नाही. आणि म्हणून शासकीय यंत्रणांची हिंमत झाली त्या किल्ल्यावर, त्या किल्ल्याच्या संदर्भात अनास्था बाळगणं आणि त्या अनास्थेचं प्रतीक म्हणून ते ढासळलेले चेहरे आहेत. बरोबर. आता त्या किल्ल्याची जी स्थित्यंतरं मी पाहिली, तिथे काल मी गेलो त्यावेळेला मी तिथे पडलेलं देवघर पाहिलं. बरं. आंग्र्यांचं देवघर त्या विजयदुर्गाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलं की तिथेच आतमध्ये मागच्या बाजूला देवघर होतं. गेल्या वर्षीच्या वादळामध्ये एक झाड कोसळलं, त्यात ते देवघर नष्ट झालं. पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार जे स्ट्रक्चर, त्याचे काही फोटोग्राफ्स अस्तित्वात असतील किंवा जे कोणी पाहिलेलं असेल त्याची निर्मिती करता येते. हे स्ट्रक्चर तर गेल्या वर्षीपर्यंत अस्तित्वात होतं, कोणी रोखलं आहे पुरातत्व खात्याला. पण जो मी म्हटलं वचक असला पाहिजे किंवा जाब विचारण्याची क्षमता, मग लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक मंडळी असतील, त्याच्यात कुठेतरी कमी पडल्यामुळे पुरातत्व खातं अशी अनास्था बाळगू शकतं. याच संदर्भात माझा काही पत्रव्यवहार आणि काही पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच यश आलं पाहिजे. नक्कीच. ईश्वराची इच्छा असली पाहिजे आणि पुण्यकर्मा पूर्वजांचा आशीर्वाद असला पाहिजे. नक्कीच. त्या सदिच्छांना नक्कीच तुमच्या पाठपुराव्यांना बळ मिळो आणि यशही मिळो अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया आणि ते लवकर हो अशी मनोकामना माझीसुद्धा आहे वैयक्तिकरित्या. राजे, मी तुम्हाला असं विचारेन, जेव्हा आपण विजयदुर्गचा या संदर्भातलं सांगितलं, पुरातत्व विभाग हा थोडासा त्याच्यासाठी कारणीभूत आहे, राज्यकर्ते आहेत कारणीभूत, परंतु त्याच वेळेस पन्हाळा जे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे पन्हाळ्याला संभाजीराजे येऊन राहिलेले हा इतिहास फारच थोड्यांना माहिती असेल, परंतु लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा हे जे काही हनीमून डेस्टिनेशन आहे त्याच्यासाठी तो फार प्रसिद्ध आहे. मग पन्हाळ्याची जी काही पुरातत्वीय दृष्टिकोनातून जी काही डागडुजी झालेली आहे गेल्या काही वर्षात, आज तुम्ही गेलात तर कुठलाही दगड तिथला हल्लेला तुम्हाला दिसत नाही, किंबहुना जे काही पडझड झाली ती तेवढ्याच वेगाने दुरुस्तसुद्धा करण्यात आली. मग कमर्शियली त्या किल्ल्याचं महत्त्व आहे आत्ताच्या दृष्टीने, म्हणून कुठेतरी हा असा दुजाभाव केला जातोय असं तुम्हाला वाटते का? कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याचा राजकीय दृष्टीने विचार केला तर आम्ही सावत्र लेकरं आहोत हे तर पक्की आहे. आमचे साखर कारखाने नाही, बरोबर, आणि 3.5-4 जिल्ह्यातले पक्षही आमच्याकडे नाहीत. त्यामुळे ज्या काही नीती ठरवल्या जातात त्याच्यामध्ये कोकणाशी दुजाभाव आजपर्यंत बऱ्याच वेळा झाला आहे. अगदी साधं सोपं बोलायचं उदाहरण, पुणे कोल्हापूर रस्त्याची दुरुस्ती किती वेळा होते, आणखीन सागरी महामार्ग किंवा मुंबई गोवा महामार्ग किती वर्ष रखडला आहे हे आपण पत्रकारांनीच तो प्रश्न धसास लावला होता. आणखी त्याच्यावरून आपल्याला माहिती आहे. विनोदाचा भाग एक बाजूला सोडला तरी दुर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात किंवा पर्यटनाच्या क्षेत्रात मी थोडीफार जी काही कामं करतोय त्याच्यावरून एक मला निदर्शनास आलं आहे की कोकणाचं पर्यटन म्हटलं तर एक मच्छीची थाळी आणि 2 बिअरच्या बाटल्या एवढ्यापुरतं मर्यादित आहे. बरोबर. जो पैसे खर्च करणारा क्लास आहे तो खाली गोव्याला निघून जातो. आता हा जो निम्न मध्यम वर्ग आपल्याकडे येतो, ज्याला 1.5 ते 2.5 दिवसामध्ये त्याच्या प्रत्येक पैचा मोबदला हवा आहे, हा असा टुरिस्ट आमच्याकडे येतो. आणि ह्या टुरिस्ट सेक्टरला आमचा इतिहास, आमच्या परंपरा, आमचा वैभवशाली वारसा ह्याची तोंड ओळख होण्यासाठी जे काही प्रयत्न करायला हवे त्याच्यात आम्ही कुठेतरी कमी पडतोय. किल्ल्यांच्या बाबतीत आपण जे पन्हाळ्याचं उदाहरण दिलं किंवा लोणावळा खंडाळ्याचं उदाहरण दिलं, ह्या गोष्टी परस्परावलंबी आहेत. विजयदुर्गसारखा किल्ला ज्याच्यापासून अनेक घरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, बरोबर. तिथे
जर चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणजे राहण्याच्या सुविधा, निवासाच्या सुविधा, वाहतुकीच्या, दळणवळणाच्या, कम्युनिकेशनच्या सुविधा उपलब्ध झाल्या, त्याचं योग्य प्रकारे मार्केटिंग केलं गेलं तर आजचा जो विजयदुर्गला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ आहे तो किमान 3.5 पट वाढू शकतो. बरोबर. आजचा जो सरासरी फुटफॉल 700 ते 800 लोकांचा पर दिवस आहे सरासरी वर्षाची, बरोबर. शनिवार रविवारचे दिवस सोडून देऊ, तोच फुटफॉल किमान 3.5 ते 5,000 लोकांपर्यंत दिवसाला होऊ शकतो. रायगडावर रोपवे झाल्यानंतर ते झालेलं आहे. तर हा फुटफॉल जेव्हा वाढेल आणि आम्ही एकात्मिक निर्णय घेऊ की सागरी किनारपट्टी जी कोकणची आहे साधारण 720 किलोमीटरची आहे, 720 किलोमीटरच्या किनारपट्टीवर आमच्याकडे किमान 30 किल्ले असे आहेत जिथे आम्ही पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. त्यात सागरी किल्ले, जंजिरे, भूशिरावर असलेले किल्ले आणि डोंगरी किल्ले. कोकणचा जो चिंचोळा भाग आहे त्याच्यामध्ये किमान 30 किल्ले आहेत जे पाहायचे झाले तर वर्षाला प्रत्येक विकेंडला एक किल्ला म्हटला आणि पावसाळ्याचे दिवस सोडले तरी वर्षभराची बेगमी आमच्याकडे आहे. बरोबर. मात्र त्याचं योग्य प्रकारे मांडणी न झाल्यामुळे किंवा त्याचं योग्य प्रकारे मार्केटिंग न झाल्यामुळे आमचा जो टुरिस्ट आहे, आमचा जो खर्च करण्याची क्षमता असलेला वर्ग आहे त्याच्या डेस्टिनेशन लिस्टवर महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी वाई, धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत गणपतीपुळं, कोणी वारलं तर हरिहरेश्वर आणि किल्ले म्हटलं तर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, एक दिवसाकरता कुलाबा, ह्याच्या पलीकडे काही नाही. पण हेच माझा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे की पश्चिम महाराष्ट्राने ज्या प्रकारे त्यांची शुगर इंडस्ट्री, शुगर लॉबी डेव्हलप केली, त्यांचं कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये एक जाळं निर्माण झालं, त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं झालं. त्याच अनुषंगाने जर कोकण किनारपट्टीवर आपण काम केलं तर आपल्याला अतिशय उत्तम सी फूड सर्किट निर्माण करता येऊ शकतं. नक्कीच. आणि त्यातूनच वसईपासून मुंबईपर्यंतचे जे इंग्रज आणि पोर्चुगीज आमदानीतले किल्ले आहेत बरोबर. त्या किल्ल्यांचं बांधकाम वेगळ्या प्रकारचं आहे, वास्तुरचना वेगळ्या प्रकारची आहे. आणखीन त्यांचं मुंबईच्या जवळचा टुरिस्ट त्याच्यासाठीचं वन डे डेस्टिनेशन हा एक प्रकार होऊ शकतो. अलिबाग आणि त्याच्या दक्षिणेला मुरुड जंजिऱ्यापर्यंतचा रायगड जिल्ह्याचा जो भाग आहे त्यात परत किल्ले आहेत. बरोबर. तिथे जलपर्यटन होऊ शकतं, दुर्ग पर्यटन होऊ शकतं, सागरी पर्यटन होऊ शकतं, साहसी खेळ होऊ शकतात. मुरुडच्या नंतर आपलं केळशी आहे, सुवर्णदुर्ग आहे किंवा दिवेआगर, श्रीवर्धन वगैरे तो सगळा भाग आहे. बरोबर. एक ट्रिप त्याचीसुद्धा होऊ शकते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग त्याची एक होऊ शकते आणि मालवण, वेंगुर्ला वगैरे तोही भाग आहे. आता जो आमचा टुरिस्ट असतो तो येतो, 2 दिवस तो सिंधुदुर्ग करतो, मासळी खाल्ली, बिअर प्याला, परत गेला, तारकर्लीला गेला, परत गेला. एका वेळेला येतो आणि बीच टुरिझम केलं म्हणून परत जातो. त्याला कधीच असं वाटत नाही की आपलं काही राहिलं आहे, त्याला काही हुरहुर लागत नाही. आमचा प्रयत्न सुरू आहे की त्याला हुरहुर लागली पाहिजे की अरे संपलं नाही, दिवस फार कमी होते, बघायचं राहिलं. त्यानंतर तो पर्यटक कोकणात परत येईल. नक्की. जैवविविधता आहे कोकणात, बरोबर. त्या जैवविविधतेचं आम्ही योग्य प्रदर्शन करू शकलो नाही, त्याचं मार्केटिंग करू शकलो नाही. आपल्या 1/4 असलेला केरळ, हो. त्यांच्या बोटींचं मार्केटिंग करू शकतो. त्या प्रमाणामध्ये आम्ही आमच्या शेडाच्या बोटींच्या स्पर्धा ज्या आग्रावला माझ्या पूर्वजांनी सुरू केल्या त्याचं मार्केटिंग केलं तर मुंबईचा माणूस जो केरळला जातो तो अलिबागला येऊ शकतो. नक्कीच. रत्नागिरी, सिंधुदुर्गचा माणूस अलिबागला येऊ शकतो. आम्हाला फक्त मांडणी करायची गरज आहे. मटेरियल, कंटेंट आमच्याकडे भरपूर आहे, तयार आहे. कंटेंट भरपूर आहे. परंतु त्याच्यासाठी जे विल पाहिजे ते अजून तेवढ्या, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की पर्यटक येतो, तारकर्ली बघून जातो, एक मच्छी थाळी घेतली, मासळीची थाळी घेतली, ते जेवला म्हणजे त्याला तृप्तता वाटते आणि आपण कोकण फिरून आलं ह्याचं समाधान वाटते. पण ती जी उर्मी आतून त्याला की काय जाऊन बघायचं आहे कोकणात, खरं काय बघायचं आहे, याचं कुठेतरी मिसमॅनेजमेंट झालेलं आहे.
मला आठवते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा आमचा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर झालेला होता, त्यावेळेस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने एक सुंदर अहवाल तयार केलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे अशी पॉकेट्स तयार केलेली होती आणि विजयदुर्ग हे सेकंड नंबरचं पॉकेट होतं. पहिलं होतं मालवण आणि त्याच्यानंतर विजयदुर्ग. कारण विजयदुर्ग हा असा किल्ला आहे की जो रस्त्याने ॲक्सेसेबल आहे, इझिली तुम्ही तिकडे जाऊ शकता. सिंधुदुर्गावरती सुद्धा जाण्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत, काही ठराविक ह्याच्यासाठी तो किल्ल्याचं आतमध्ये येण्या जाण्याची आपली आवागमन आपलं बंद असते. पण तो विजयदुर्ग तसा नाही आहे. आपण वर्षाचे 12 महिने विजयदुर्गवरती जाऊ शकतो. आणि अनेक त्यावेळेस अशा हे केल्या गेल्या होत्या की लाईट अँड म्युझिक शो करूया, असं करूया, तसं करूया. परंतु त्याच्यातला लाईटही गेला, म्युझिकही गेला आणि काहीच नाही. मी असं म्हणेन, एक इतिहासप्रेमी म्हणून मी असं सांगेन की आज विजयदुर्ग किल्ल्यावरती साहेबाचे ओटे आहे. तिथे हेलियम डे आपण फार उत्साहात साजरा केला जातो. परंतु सरखेल कान्होजी आंग्रेंना आपण कुठे न्याय देऊ शकलो नाही. ते कुठेतरी शल्य माझ्या मनाला तर आहेच, परंतु आपल्या या संदर्भामध्ये माझा त्या बाबतीतला जर दृष्टिकोन विचारलात तर वेगळा आहे. हेलियमची निर्मिती सध्याची आहे नक्कीच. आणि साहेबांना ओट्याची गरज. अवघा विजयदुर्ग कान्होजींच्या पराक्रमाचं स्मारक आहे. क्या बात, बरोबर. त्यामुळे कान्होजींचा पराक्रम एका ओट्यानी किंवा कान्होजींचा पराक्रम एका माहिती फलकामध्ये बंदिस्त होऊ शकत नाही. विजयदुर्ग हे कान्होजी आणि तुळाजींच्या पराक्रमाचं मूर्तिमंत स्मारक आहे. बरोबर. त्यामुळे इंग्रजांचं काय झालं किंवा पोर्तुगीजांचं काय झालं हा त्यांच्याकरता संशोधनाचा मुद्दा आहे. अगदी विजयदुर्गबद्दलच बोलायचं झालं, माफ करा, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहात आणि सिंधुदुर्गातलेच दोन्ही किल्ले आहेत. 2 किल्ल्यांची आपण नावं घेतली आहेत त्याच्या संभाषणात, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला तो गड असा सिंधुदुर्ग. साक्षात छत्रपतींच्या हाताचा ठसा आहे तिथे. पण शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं जे रोल स्वराज्य निर्मितीतलं, स्वराज्य वर्धनामधला आणि स्वराज्य रक्षणामधला, तिन्ही गोष्टी आहेत. निर्मितीचा कालखंड, उत्कर्षाचा कालखंड आणि रक्षणाचा म्हणजे संभाजी महाराज पकडले गेल्यानंतरची ती 27 वर्ष आहे. त्यात सिंधुदुर्गला काय रोल प्ले करता आला. एक वास्तूचं नशीब असतं. आपण विजयदुर्ग पहा, गेल्या 800 वर्षाचा इतिहास आहे, तो लढत आलेला इतिहास आहे. बरोबर. इंग्रज आणि पेशव्यांच्या संयुक्त सैन्याने तुळाजींचा जो पराभव केला, वास्तविक पाहता याहून हीन गोष्ट काही असू शकत नाही की आपल्याच राज्याच्या पेशव्यांनी आपल्याच राज्याचं नौदल बुडवावं वैयक्तिक आकसापोटी आणि सत्ताकांक्षेपोटी. पण त्यात सुद्धा आजही आपण गेलात, मी आंग्रे म्हणून सोडून देतो, आपण इतिहासाच्या प्रेमी म्हणालात, इतिहासाच्या अभ्यासात म्हणालात, त्या दृष्टीने पाहिलं तर विजयदुर्गावर कधीही आपल्याला पराधूभूत मानसिकता दिसते का. विजयदुर्गच्या कुठल्याही कोपऱ्यात जा आणि विजयदुर्गाच्या तटबंदीला कुठूनही वळसा घाला, तिथे जवळ गेल्याबरोबर एक तो फील येतो, डोंट मेस विथ मी. आणि विजयदुर्गाकडे पाठ करा आणि फक्त मागे वळून पहा, असं वाटतं तो सांगतोय घाबरू नकोस मी आहे. हा जो फील आहे ना, हा रायगडावर येतो, हा फील चित्तोडवर येतो, फार कमी वास्तूंच्या नशिबात असतं. अशा प्रकारे त्या ज्या कार्यासाठी त्याची निर्मिती झाली त्या कार्याला जगणं, त्या कार्याकरता जगणं, ते विजयदुर्ग. फक्त ती मांडणी नीट व्हायला पाहिजे, लोकांपर्यंत तो इतिहास गेला पाहिजे. सिंधुदुर्गचं आजच्या दृष्टीने मार्केटिंग कसं होतं, तिथे अनायसे बोटिंग होतं, तिथे स्कुबा डायव्हिंग आहे, तारकर्ली जवळच आहे, किंवा जसं मी म्हटलं की जे वरवरचं मार्केटिंग आहे सिंधुदुर्गचं ते होतं. आणि शिवाजी महाराज की म्हटलं तर आमच्या दुसरीतलं पोर असू द्या का 80 वर्षाचे म्हातारे आजोबा असू द्या, ते जयच म्हणतात. ते आतून येणारा आवाज आहे. बरोबर. तर शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहेत, हीच तिथली सर्वात मोठी पुण्याई आहे. विजयदुर्गची प्रत्येक शतकामध्ये आपण पाहायला गेलं, मग आदिलशाहीचा कालखंड असू द्या,
त्या भोजाच्या वेळेचा कालखंड असू द्या की मराठीशाहीतला कालखंड, तो लढलेला रांगडा किल्ला. तर ते जे त्याचं एक कॅरेक्टर आहे ना, ते फक्त एक्सप्लोअर झालं नाही आहे. नक्कीच. त्याची मांडणी जर झाली तर मी सांगतो आपल्याला खऱ्या अर्थाने तो जिब्राल्टर. क्या बात आहे, खरंच आहे. म्हणजे आता जेव्हा तुम्ही म्हणत होता तेव्हा एक क्षण मी सुद्धा अनुभवलं की मी विजयदुर्ग किल्ल्याच्या समोर उभी आणि पाठीमागे विजयदुर्ग आहे. तर खरंच असं मला वाटलं की मी आहे तुझ्या पाठीशी, असं कोणीतरी आहे असा भक्कम पाठीराखा जो माझ्या पाठी उभा आहे. नक्की. म्हणजे जर एवढ्या लांब बसून आपल्याला हे जर फील येते, तर हे जर ही जागृत अवस्था जर प्रत्येक नागरिकाच्या मनात जर आपण रुजवली आणि त्याला जर स्फुल्लिंग दिलं, तर निश्चितच फार मोठी क्रांती घडू शकते ह्या सगळ्याच बाबतीमध्ये. आपल्या परिसरात आपण निखारे आहोत. मला वाटतं हिंदुस्थानसारखा ज्वलंत इतिहास कुठल्याही राष्ट्राचा नाही. नक्कीच. आर्य असू द्या, म्हणजे ह्या संस्कृतीचा भाग, शकहुणांपासूनची आक्रमणं आपण पचवली. रोम आज कुठे आहे? रोम कुठेच नाही. कॉन्स्टँटिनोपल कुठे आहे? कुठेच नाही. इंग्लंड आज कुठे आहे? तर ग्रेट ब्रिटन पुरतं आहे, आयर्लंडमध्ये सुद्धा नाही. हो. एवढा मोठा फ्रान्स किंवा रशियन साम्राज्य कुठे आहे? कुठेच नाही. पण आमच्यावर शतकानुशतकं आक्रमणं होऊन सुद्धा जर पाहायला गेलं तर आमची संस्कृती टिकलीच ना. नक्कीच. ती प्रत्येकातलं चांगलं आत्मसात करून स्वतःचं कॅरेक्टर बदलू न देणं हा जो गुण आहे तो आमच्यात आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपण सगळी आक्रमणं पचवली, मात्र स्वत्व हरवलं नाही. या निखाऱ्याला कुठेतरी फुंकर घालायची गरज आहे. निखारा तर प्रदीप्त होणार आहे, राग साठली आहे फक्त. नक्कीच. नक्कीच. आपण पुन्हा एकदा किल्ले संवर्धनकडे येऊया. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपण किल्ले संवर्धनसाठी एक समिती गठीत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग ह्या दोन्ही किल्ल्यांचा समावेश केलेला आहे. परंतु पुन्हा एकदा तोच प्रश्न, कारण नुकतीच कालच आमचे पालकमंत्री उदयजी सामंत यांची पत्रकार परिषद झालेली होती आणि त्यावेळेस असाच प्रश्न उपस्थित केलेला होता की संवर्धन समिती स्थापन झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात कामकाज केव्हा सुरू होणार? आपण आपल्या डोळ्यासमोर, म्हणजे मला जेव्हा आपण विजयदुर्गला जातो किंवा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मी जाते तेव्हा मला नेहमी असंच वाटते की आमच्याकडे इथे उन्हाळ्यामध्ये वणवे लागतात. गवत म्हणजे करड तापलेलं असते, ऊन कुठेतरी ठिणगी पडते आणि एका क्षणामध्ये बेचिराख होतात. म्हणजे बागच्या बाग एखादा शेतकरी आपल्या डोळ्यासमोर बेचिराख होताना बघतो, परंतु तो हतबल असतो, तो काही करू शकत नाही. तसं आपण हतबलपणे हे एक एक आपले धरोहर, त्याचा कुठे बुरुज पडतोय, कुठे पर्यटक येत आहेत, त्याची नासधूस करत आहेत, हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय. परंतु आपण मात्र समिती गठीत करणं, त्याचं प्रोसिजरल वर्क, ते करण्यासाठी मग पुरातत्व विभाग, मग हे असंच करू नका, तसंच करू नका, या सगळ्या कचाट्यामध्येच आपण अडकलेले आहोत. याच्यामध्ये आज माझा घराचा जर भाग एखादा पडलेला आहे तर तो मी उघडा ठेवणार नाही ना. मी कुठल्या तरी गौंड्याला बोलवणार आणि ते बांधकाम करून घेणार, त्याच्यानंतर परवानगी, कारण तो उघडा पडलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या घरात चोर येणार आहेत, काहीतरी बाहेरची जनावरं येतील. तसं कुठेतरी ही भावना की ते माझं आहे म्हणून ह्या राज्यकर्त्यांनाही वाटत नाही. हे समितीवरती समित्या गठीत करतायत. अशा वेळेस एक दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धनाचे, म्हणजे मला वाटते कुलाबा दुर्ग संवर्धन, रायगड किल्ला संवर्धनाचे आपण सदस्य आहात. आपल्याला याबाबत काय म्हणते की हे समिती गठन करणं आणि त्याच्यावरती कामकाज करणं कितपत संयुक्तिक आहे? आत्ता काय करण्याची गरज आहे? काम करण्याची गरज आहे. समिती ज्या आहेत, बरोबर आहे, शासकीय पातळीवर करायचं झालं तर शासनाला समिती गठीत करणं, एक्सपर्ट पॅनल बसवणं, वेगळ्या वेगळ्या तज्ज्ञांना त्याच्यात घेणं हे आवश्यक आहे. कारण उद्या विचारणारा परत म्हणेल की हे तुम्ही टेंडरिंग कसं केलं आणि पैसा खाल्ला. म्हणजे प्रत्येक नाण्याच्या त्या दोन बाजू असतात, शासनाची कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. पण समिती गठीत करत असताना त्या समितीत कोण असावं, आणखीन त्या लोकांचे त्या किल्ल्याच्या संदर्भात किंवा त्या वास्तूच्या संदर्भातल्या भावना किती तीव्र आहेत त्याच्यावर ठरतं की समिती काम कितपत करणार. समित्या ह्या महामंडळांच्या स्वरूपात असू नये असं मला वाटतं, की ज्याचं राजकारण संपलं आहे, कुठेतरी वर्णी लावायची तर चला समितीचा अध्यक्ष बनवला. कारण ह्या ज्या समित्या आहेत ह्या वर्क स्पेसिफिक असल्या पाहिजेत. आणि माझं काम करायचं आहे ना, तर त्या कामाशी संबंधित मंडळी
त्या कामामध्ये रुची असणाऱ्या मंडळींना जर तिथे घेतलं तर त्या कामाला गती मिळते. बरोबर. अन्यथा काय होतं, अजून एक कार्डावर लिहायसाठी, व्हिजिटिंग कार्डवरच्यासाठी एक पद येतं आणि मग कामाची हालचाल नसली, समिती गठन झाली आहे, तिचा अहवाल येतो, त्यानुसार विचार होतात, मग त्याच्यात दुरुस्त्या सुचवल्या जातात. हे फक्त कागदी घोडे नाचवणं आहे, फील्डवर काम होत नाही. बरोबर. तर शासनाने समिती गठन करण्याच्या मागे काही ना काही त्यांचा हेतू असेलच. मला त्या हेतूबद्दल शंका घ्यायची नाही, कामाच्या स्वरूपाबद्दल मला थोडीशी शंका किंवा त्याबद्दल असं वाटतं की ह्या समित्या गठीत करत असताना त्या टाईम बाउंड असल्या पाहिजे. एक त्यांचं निश्चित कालमर्यादा असली पाहिजे, कॅलेंडर असलं पाहिजे की ही अमुक 25 कामं आहेत आणि ही 1.5 महिन्याच्या, 2 महिन्याच्या, 1 वर्षाच्या, 3 वर्षाच्या अशा निश्चित कालमर्यादेमध्ये आटोपली पाहिजेत. बरोबर. समिती फक्त भत्त्या करता आणि 1 कप चहासाठी असू नये, तर त्यांनी आउटपुट दिलं पाहिजे. आणि ह्या समितींनी काय काम केलं याचा वर्षाच्या शेवटी आढावा घेतला गेला पाहिजे की त्या समितीने जी कामासाठी ती नेमली गेली त्याच्यात काही प्रगती झाली अथवा नाही. अन्यथा ती समिती बरखास्त करावी किंवा त्या कार्यकारी मंडळात जी मंडळी असतील त्यांना कुठेतरी जबाबदार ठेवलं गेलं पाहिजे, तरच कामं हलतील. बरोबर. ती राजकीय सोय म्हणून ज्या समित्या होतात ना, त्याचं काम कुठेही जात नाही. 5 वर्षानंतर ते तिथेच असतं. 15 लाखाचं काम होतं, 25 लाखाचं टेंडर असतं, आणखीन गोष्टी काय प्रकारच्या असतात आणि कशा क्वालिटीच्या होतात ते आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी वचक त्याच्यावर असलाच पाहिजे. असला पाहिजे. नक्कीच नक्कीच. याचबरोबर त्याच पत्रकार परिषदेत असंही सांगण्यात आलेलं होतं की लवकरच एक आपली इच्छा म्हणून किंवा आपण त्याच्यावरती अभ्यास करतो आहे किंवा त्याचा आढावा घेतो आहे की कसं काय करते की सरखेल कान्होजी आंग्रे यांचं एक संपूर्ण म्हणजे इतिहास दाखवणारं एक प्रदर्शनीय हे तिथे असावं. आणि विजयदुर्ग हा संपूर्ण भारतामध्ये असा 2 नंबरचा, म्हणजे आपल्या भारतामध्ये फक्त 2 ठिकाणी फ्लाईंग हॉस्टिंग म्हणजे भारताचा ध्वज फडकवला जातो, एक लाल किल्ल्यावरती आणि एक विजयदुर्गावरती. म्हणजे हा दुसरा किल्ला आपल्या कोकणात आहे आणि तो विजयदुर्ग आहे, ह्याचं फारच आनंद सगळ्यांनाच असायला पाहिजे. तर ते जो ध्वज फडकवण्याचा जो कार्यक्रम आहे तो तिथे घेण्यात यावा, याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या दृष्टीने एक किल्ल्याचे संवर्धक म्हणून किंवा आता आंग्रेंचे वंशज म्हणून आपल्याला काय वाटतं? हा, अशा उडत्या बातम्या माझ्याकडे येत असतात. शासनाकडून तरी अजून संपर्क नाही. आणखीन राहिला प्रश्न कान्होजी आंग्र्यांच्या जीवनपटाचा. तर कान्होजी आंग्र्यांसारखा वादळी जीवनपट कोणाचाही नाही. तो त्याच ताकदीने मांडता आला पाहिजे. सिनेमॅटिक लिबर्टी त्याच्यात उपयोगाची नाही, कारण त्यांचं आयुष्य बरंच लार्जर दॅन लाईफ आहे. बरोबर. त्यामुळे त्या ताकदीने हा इतिहास मांडताना तो सकारात्मकता असला पाहिजे, मात्र त्याची ऐतिहासिक तथ्यांबरोबर कुठल्याही प्रकारची प्रतारणा नको. या संदर्भात जर काही स्क्रिप्ट वगैरे असेल तर मला त्याच्यात नक्की पाहायला आवडेल. माझा जो काय सहभाग होऊ शकतो, काय मदत होऊ शकत असेल तर तीही मी करायला तयार आहे. किंबहुना सगळे सागरी किल्ले हे माझ्या आत्मीयतेचा भाग आहे. निव्वळ सागरी परंपरा म्हणून नाही किंवा आंग्र्यांचा वंशज म्हणून नाही, तर राजराजा चोलानंतर थेट शिवाजी महाराजांपर्यंतच्या कालखंडामध्ये सागरसुद्धा आमची सत्ता आहे हे कुठल्याही एतद्देशीय सत्तेला वाटलं नव्हतं. आणि तो वस्तुपाठ आम्हाला शिवाजी महाराजांनी दिला आणि त्या वस्तुपाठावर आमचं घराणं आजपर्यंत चालत आलं. त्यामुळे मी स्वतःला त्या सीमेचा रखवालदार समजतो की परकीय आक्रमण येण्याची, कुठल्याही प्रकारचं घुसखोरी होण्याचं ते एक स्थान असू शकतं. इंग्रजसुद्धा तिथूनच आले, पोर्चुगीजसुद्धा तिथूनच आले आणि कसाबसुद्धा तिथूनच आला. म्हणजे सागरी सीमा किती महत्त्वाची आहे ह्या दृष्टीने नक्कीच थोडं नजर उघडी ठेवून वागायची गरज आहे. तर मला वाटतं की जर असं काही असेल तर या संदर्भात मला नक्की रुची घेता येईल, आणखीन ठरवता येईल काय करायचं ते. पण अजून तरी कान्होजी आंग्रे ह्याविषयी
शासनाने काही संपर्क केलेला नाही. बरं रघुजीराजे, आपण मगासपासून सांगत होतात खरं तर जे काही स्फुल्लिंग चेतवण्याचं जे काही किंवा ते जागृत करण्याचं जे काही काम आहे ते खरं म्हणजे आपल्यासारख्यांनी आपल्यामध्ये आहेच, आपल्यासारख्यांनी सुरू केलेलंच आहे. परंतु ते चेतवून घेण्याची इच्छासुद्धा लोकांची असायला पाहिजे. कारण आपल्या डोळ्यासमोर आपण अनेक गोष्टी बघत असतो, परंतु अत्यंत ब्लँकली त्या गोष्टींकडे बघून कित्येक वेळेस दुर्लक्ष करून आपण त्या आपल्या डोळ्याच्या आडही करून तेवढ्याच वेगाने करून टाकत असतो. त्यामुळे कदाचित हे जे काय आहे, हे जे काही धरोहर आपले आहेत, विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे, हे आपण बघतोय आज एक पर्यटनाचं माध्यम म्हणून बघतोय, ते कॅश करण्याचा प्रयत्न म्हणून बघतोय. परंतु त्याच्यासाठीची जी आत्मीयता पाहिजे ती कुठेतरी आपण बाजूला ठेवलेली आहे आणि एक फक्त कमर्शियली थोडी दुरुस्ती करू मी नक्की आपल्या वाक्यात. आज दुर्ग संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये किमान 200 संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहेत. ASI किंवा राज्य पुरातत्व यांच्या अधिकाऱ्यांना मी नेहमी सांगतो, ह्या 200 संस्था आहेत, सरासरी प्रत्येकाकडे 50 कार्यकर्ते आहेत. नक्कीच ह्या कार्यकर्त्यांना तुम्ही ट्रेन करा की तुम्हाला काय करून पाहिजे. ASIचा जो सरकारी खाके आहे ना, अमुक करू नका, अमुक करू नका, अमुक करू नका, ते 300 कामं करू नका हे 300 प्रकारे सांगू शकतात. पण त्या 200 मुलांना हे एक काम मला अमुक प्रकारे करून पाहिजे हे जर ट्रेन केलं तर यांच्याकडे मॅनपॉवर येईल ना. नक्कीच आणखीन सरसकट जाऊन झाडं तोडणं, किल्ला साफ करणं, बाटल्या उचलणं, ह्याला जे आमची मुलं दुर्ग संवर्धन समजतात तसं न होता ASI किंवा राज्य पुरातत्व विभागाने जर ह्या मुलांना ट्रेन केलं तर त्यांच्या शक्तीचा विनियोग होईल, तो सकारात्मक विनियोग होईल. आणखीन पुरातत्व खात्याला शास्त्रीय पद्धतीने काम करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी एक मॅनपॉवर उपलब्ध आहे. मनुष्यबळ जे आज त्यांच्याकडे स्वतःचं नाही, ते शिवाजी महाराजांपोटी, स्वराज्याच्या प्रेमापोटी, त्या निष्ठेपोटी ही मुलं करतात आहेत. तर त्यांचा लोकसहभाग करून घेता येईल, प्रत्येकाला किल्ल्याबरोबर आपल्याला अटॅच करता येईल. तर त्या दृष्टीने या सगळ्या शासकीय विभागांनी जर विचार केला तर मला वाटतं की संवर्धनाची कामं जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतील. नक्कीच नक्कीच. आज कान्होजी आंग्रेंचे 90 वंशज रघुजीराजे आंग्रे हे आज आपल्याबरोबर त्यांनी बातचीत केली. खरं तर आपल्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरं देत होते तेव्हा त्यांच्या मनात जे काही खतखत आहे, त्यांच्या मनामध्ये जी काही ऊर्जा आहे, ती ज्या काही जाणीवा आहेत त्याचं ओतप्रोतं दर्शन त्यांच्या प्रत्येक वाक्यातून होत होतं. आपल्या शासनाने, आपल्या प्रशासनाने आणि जी काही आपली पुरातत्व विभाग आहे, ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, असे ज्या काही संस्था आहेत की ज्यांनी हे सगळं करणं आवश्यक आहे, त्यांच्या खरं तर थोडंसं डोळ्यात अंजन घालणारी काही वाक्य देखील त्यांची होती. आणि यांचाच संदर्भ घेऊन निश्चितच भविष्यामध्ये काहीतरी ठोस असं काम केलं जाईल अशी आपण अपेक्षा करूया, आशा करूया. आत्ताच त्यांनी सांगितलं की आंग्रेंचं जे काही देवघर आहे ते सुद्धा मागच्या पावसामध्ये कुठेतरी थोडंसं उद्ध्वस्त झालेलं आहे. खरं तर आपण मी म्हटलं तसं एक किल्ल्यांवरचे एक असे अवशेष जर दरवर्षी पावसात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जर असे उद्ध्वस्त व्हायला लागले तर फार नाही तर पुढच्या 50-1 वर्षामध्ये कदाचित आपल्याला दाखवावं लागेल की बाबा हे ठिकाण हे सिंधुदुर्ग किल्ल्याचं होतं आणि हे ठिकाण हे विजयदुर्ग किल्ल्याचं होतं, अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे लवकर आत्ता दिस इज द गोल्डन टाईम असं मला वाटते की आत्ता खरंच सगळ्यांनी जागृत होण्याची गरज आहे. आणि केवळ सहल म्हणून या पर्यटन स्थळांकडे, ह्या किल्ल्यांकडे न पाहता एक स्फुल्लिंग जागृत करा आणि त्याच्यासाठीची चेतना तुम्ही तुमच्या मनामध्ये पेटवा आणि आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनाचं काम मोठ्या जिकिरीने, मोठ्या नेटाने हातात घेऊया आणि सरकारला कंपेल करूया की लवकरात लवकर हे जे काही किल्ले आहेत त्यांचं पूर्ववैभव आपल्याला तसंच दिमाखात उभारलेलं दिसेल. धन्यवाद. रघुजीराजे आंग्रे, आपण आज आमच्या या छोट्याशा नोटीसने, म्हणजे आम्ही फार छोट्या पिरियडमध्ये तुम्हाला बोलावणं केलं आणि आपण आलात आणि आपल्याला एवढी सुंदर माहिती दिलीत. खरं तर तुम्ही हे तुमचं बोलणं आहे ते संपू नये असं वाटत होतं, परंतु तरीही नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही याल तेव्हा अशाच एका वेगळ्या विषयावरती आपण आपली एक सुंदर अशी मुलाखत घेऊया. आपण आलात आणि आमच्या चॅनलला ही जी काही मुलाखत दिली त्याबद्दल मी संपूर्ण कोकण सात लाईव्ह परिवारातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद. धन्यवाद.